नमस्कार मैत्रिणींनो, तर फोर्टक्स ब्लाऊज कसा शिवायचा आणि खालच्या साईडची क्रॉसपट्टी कशी जोडायची अगदी छोट्याशा मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते। अस्तरवरती आपण चारी बाजूनी मार्किंग करून घेतली। अशाच प्रकारे खालच्या साईडच्या अस्तरवर पण उमटवून घेतली आपण। आणि हे बघा, मेन फॅब्रिकचा कपडा घेतला, दोन्ही बाजूला ठेवून घेतले आणि त्यावरती अस्तर ठेवलं आणि हे जसं आहे तसं सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचं। अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूंनी जोडून घ्यायचं। तर हे बघा, मी जोडून घेतलेलं आहे। यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे मेन ह्याचं, तर ते पण कट करून टाकायचं। यानंतर जे आपण टक्स आहेत तर ते मार्क करून घ्यायचे जसे आहेत तसे। तर खालच्या साईडचा टक्स हा पाऊण इंचाचा आणि बाकी साईडचे सगळे टक्स हे पाव इंचाचे तयार करून घ्यायचे। तर हे बघा, अशा प्रकारे आपला फोर्टक्सचे चारी टक्स देऊन झालेले आहेत। आणि हा बघा, अशा प्रकारे फुगा आलेला आहे। असाच मी दुसरी साईड पण करून घेतली। क्रॉसपट्टी जोडताना खालच्या साईडला अस्तर ठेवायचं आणि वरच्या साईडला मेन जे पट्टी आहे तर ती बरोबर ठेवायची आणि तिन्ही पार्ट असे बरोबर पकडून हे बघा पाव इंचाची शिलाई मार्जिन सोडून कट करायचं। आणि जे पूर्ण ब्लाऊज आहे तर तो आत फोल्ड करून घ्यायचा आणि एक साईडचं मेन फॅब्रिक आणि खालच्या साईडचं अस्तर हे दोन्ही पकडून स्टिच करून घ्यायचं। आणि हे बघा, मी बाहेर काढून घेतलेलं आहे। जी साईड हुकलूक पट्टीची साईड आहे का, तर त्या साईडला बाहेर काढून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपला फोर्टक्स ब्लाऊज रेडी झाला। कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा।